नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पुणे स्पेशल ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खास आहे कारण एका ट्रिपमध्ये आपण पुण्याची श्रद्धा, शौर्य आणि इतिहास सगळं अनुभवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. दिवसाची सुरुवात बापाच्या दर्शनाने. इथे येताच मन आपोआप शांत होतं. सोन्याचा मुकुट, तेजस्वी मूर्ती आणि भक्तीची ऊर्जा. गणपती बाप्पा मोरया म्हटलं की दिवसच पॉझिटिव्ह होतो. नमस्कार मंडळी, आज आपण महाराष्ट्राच्या पुणे शहरात वसलेल्या संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे शहरातील बुधवार पेठ येथे स्थित आहे. हे मंदिर केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण देशात श्रद्धा, भक्ती आणि चमत्कारासाठी ओळखले जाते. तुम्ही येथे पाहू शकता की तुम्ही 100 रुपये देऊन लवकरात लवकर दर्शन करू शकता. नाहीतर चला आता आमच्या संग आम्ही रांगेत थांबून दर्शन करणार आहोत. त्या अगोदर येथे चप्पल ठेवायची पण सुविधा आहे, तर आपण अगोदर जाऊन चप्पल वगैरे ठेवता. रांगेत थांबायला गेलो तर हे बघा, रांग पूर्ण 500 मीटर लांब. अजून एक, मंदिरामध्ये व्हिडिओ वगैरे करण्यासाठी परवानगी नाही आहे, त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही. तरी पण 1-2 व्हिडिओ काढले आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पुणे ब्लॉगमध्ये. आज आपण आलोय पुण्याच्या इतिहासातलं अतिशय पवित्र आणि स्वाभिमानाचं ठिकाण लाल महलला. लहानसा दिसणारा हा महाल, पण याच ठिकाणी घडली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाची आणि शौर्याची सुरुवात. लाल महाल बांधला गेला इसवी सन 1630च्या सुमारास शहाजीराजे भोसले यांनी. इथेच राजमाता जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत, नीती, स्वराज्याचे स्वप्न शिकवले. आणि मित्रांनो, याच लाल महालात घडली ती धक्कादायक घटना. महाराजांनी शाहिस्त्री खानाची बोट कापली आणि मुघलांना हादरवून सोडलं. हे ऐकल्यावर आताही अंगावर काटे येतात. आजचा लाल महल जरी पुन्हा बांधला असला तरी मध्ये गेल्यावर शिवाजी महाराजांचं जीवन, युद्ध कौशल्य, शस्त्र आणि सुंदर चित्रांमधून इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. लाल महाल सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत चालू असतो. शनिवार वाड्याजवळ असल्यामुळे दोन्ही ठिकाणं एकाच दिवशी बघता येतात. इतिहास आवडणाऱ्यांनी तर नक्की भेट द्या. तर मित्रांनो, पुण्यात आला तर लाल महालला भेट दिल्याशिवाय परत जाऊ नका. हा फक्त महाल नाही, हे आहे स्वराज्याच्या स्वप्नाची सुरुवात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पुणे ब्लॉगमध्ये. आज आपण आलोय पुण्याच्या हृदयात इतिहासाची साक्ष देणाऱ्या शनिवार वाड्यात. समोर दिसतोय तो भव्य दिल्ली दरवाजा आणि इथूनच सुरू होते पेशव्यांच्या पराक्रमाची गोष्ट. हा वाडा बांधला गेला इसवी सन 1736 मध्ये. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी. एकेकाळी इथे मराठा साम्राज्याची सत्ता चालायची. आज जरी वाड्याचे फक्त अवशेष उरले असले तरी भिंती अजूनही त्याच बोलतात. आत गेल्यावर मोठं अंगण, जुन्या महालांचे पाया आणि पेशव्यांच्या वैभवाची कल्पना येते. इथेच घडली एक दुःखद घटना, नारायणराव पेशव्यांचा खून. म्हणतात आजही पौर्णिमेच्या रात्री काका मला वाचवा असा आवाज ऐकू येतो. खरं खोटं माहीत नाही, पण थरार मात्र नक्कीच आहे. संध्याकाळी आलात तर लाईट आणि साऊंड शो अजिबात विसरू नका. इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. टिप्स सांगायला गेलं तर सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5 पर्यंत. तर मित्रांनो, पुण्यात आलात आणि शनिवार वाडा पाहिला नाही तर काहीतरी मिस केल्यासारखं वाटेल. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. जय महाराष्ट्र.